जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धेत औषध विक्रीचा मौत बाजार, नागरिकांच्या जीवाशी खेळ, परवानायकाच्या नावावर पेढी दुसऱ्याची, नोकरांकडून नवऱ्याकडून सेवानिवृत्त सासरे यांच्या मार्फत औषध विक्री, वर्धेत जीवघेणा प्रकार। अन्न व औषध प्रशासन झोपेत, वर्धेत किरकोळ औषध विक्री दुकानांची संख्या झपाट्याने वाढत आहे। आरोग्याशी संलग्नित औषध विक्री असून वर्धेत परवानाधारक किरकोळ औषधी विक्रीच्या नावाखाली सरळ जीवघेणा खेळ सुरू आहे आणि अन्न व औषध प्रशासन मात्र गाढ झोपेत। शहरात अंदाजे 250हून अधिक किरकोळ औषध विक्री दुकाने आहेत, पण नियम फक्त कागदावरच। जनसंग्रामच्या प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्ष तपासणीत आढळले की अर्हताप्राप्त रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्यक्तीच्या नावावर परवाना, पण दुकानात ती व्यक्ती गायब। हा नेमका प्रकार काय आहे? नियमानुसार नोंदणीकृत फार्मासिस्ट यांच्या देखरेखीखालीच किरकोळ औषध विक्री झाली पाहिजे की ज्या व्यक्तीला औषधबद्दल संपूर्ण माहिती रुग्णाशी समुपदेशन आवश्यक आहे, परंतु अधिकृत रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या देखरेखीखाली औषध विक्री न करता नोकर, सासरे, नवरोजी यांच्या देखरेखीत सर्रास औषध विक्री होताना आढळले। ज्या व्यक्तीकडे औषधांचे ज्ञान असायला हवे ती व्यक्ती घरात आणि दुकानात औषध विकतोय कोण? शैक्षणिक पात्रता नसलेले नातेवाईक किंवा सरळ पगारी नोकरच। हे केवळ विनयभंग नाही, तर हा आहे रुग्णाच्या जीवाशी खेळणारा धोकादायक कटच म्हणावा लागेल। नियमबाह्य, चुकीचे औषध, चुकीचा डोस, चुकीचा सल्ला दिला जाऊ शकतो। याचा परिणाम थेट रुग्णाला मृत्यूपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि याची जबाबदारी घेणार कोण? अन्न व औषध प्रशासन काय करतंय? अशा नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या औषध दुकानांवर कारवाई का नाही? की कुणाच्या दबावाखाली किंवा लिफाफ्याखाली सर्व काही चालू दिलं जातंय? वर्धेतील या भयंकर प्रकारामुळे संताप उसळलाय आणि आता एकच मागणी जोर धरतंय, या दुकानदारांवर तात्काळ कठोर कारवाई करा, नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा। कारण हा प्रश्न फक्त नियमांचा नाही, तर प्रत्येकाच्या जीवाचा आणि आरोग्याचा आहे। अन्न व औषध प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसेल तर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांवरच वरिष्ठांकडून कारवाई होणे गरजेचे आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।